जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा कापूस भावामध्ये तेजी आली होती, कापसाचे बाजारभाव अगदी 8,500 रुपयांच्या दरम्यान पोहोचले होते, तेव्हा अनेक शेतकऱ्यांना असं वाटत होतं किंवा बाजारातलं गणित देखील असं वाटत होतं की कापसाचे बाजारभाव टिकून राहतील. परंतु त्यानंतरच्या ज्या काही घडामोडी घडत गेल्या त्याचा परिणाम आपल्या दरावरती होत गेला. आता या परिस्थितीमध्ये देखील अनेक शेतकरी कापूस विक्रीसाठी थांबलेले आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. आता CCI भाव पाडतोय आणि त्याचा परिणाम आपल्या शेतकऱ्यांच्या बाजारावरती होतोय. आता बाजारभाव कमी झाल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना एक पर्याय आहे, तो म्हणजे हमीभावानं कापूस विक्रीचा. CCIनं यंदा कापसाची विक्री मोठ्या प्रमाणात केली, कारण सुरुवातीपासून बाजारभाव दबावत होते. CCI चांगल्या गुणवत्तेचाच कापूस घेतं आणि काही गुणवत्ता काही प्रमाणात कमी असेल, परंतु कापसाची गुणवत्ता जर खरेदी करण्यायोग्य असेल तर हमीभावापेक्षा कमी भाव करून CCIने खरेदी केलेली आहे. म्हणजे सरसगट 8,110 रुपये किंवा 7,710 रुपये ही सरसगट सगळ्या कापसाला मिळालेला भाव नाही. कमी अधिक प्रमाणात CCIनं भाव कमी करून जसं ओलावा किंवा इतर जे गुणवत्तेचे निकष आहेत त्यानुसार CCIनं भाव दिलेला आहे. आता एकीकडे बाजारभाव कमी होत असताना आपण मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये आढावा घेतला होता की शेतकऱ्यांनी हमीभावानं विक्रीचा एक पर्याय कायम ठेवावा आणि हमीभावानं कापूस विक्री करावी. म्हणजे जर आपल्या खुल्या बाजारामध्ये कापसाचे बाजारभाव खूपच कमी असतील किंवा बाजारभाव कमी झाले तर CCIच्या हमीभाव खरेदीचा एक पर्याय आपल्या शेतकऱ्यांकडे असू शकतो. परंतु हा पर्याय देखील आता CCI शेतकऱ्यांकडून काढून घेत आहे, कारण CCIनं जाहीर केलं की 27 फेब्रुवारीपासून CCIची कापसाची खरेदी बंद होणार आहे. आता यंदाची CCIची धोरणं ही काहीशी वेगळीच दिसत आहेत. एकतर जानेवारीच्या मध्यापासूनच CCIनं कापसाची विक्री सुरू केली, म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये CCI कापूस खरेदी करत आहे असं मागच्या काही वर्षांमध्ये दिसून आलं नाही.